सोलापूरच्या सांगोल्यात उद्धव ठाकरे यांची सभा झाली। उद्धव ठाकरे यांनी या सभेतून शिंदेंच्या शिवसेनेच्या शहाजी बापूंवर नेमका काय निशाणा साधला, पाहूया आमचा हा रिपोर्ट। सोलापूरच्या सांगोल्यात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाच्या शहाजी पाटलांवर निशाणा साधला। सांगोल्यात ठाकरेंच्या सभेला जमलेल्या गर्दीची चर्चा होत असतानाच त्यावरून आरोप प्रत्यारोपही होत आहेत। 8 तालुक्यांमधून ठाकरे गटानं गर्दी जमवल्याचा दावा शहाजी बापू पाटलांनी केलाय। 23 तारखेचं एकच तिकीट पाहिजे आणि ते सुद्धा गुवाहाटीचं। मग परत जाऊ दे त्यांना, काय झाडी काय डोंगर, किती माज म्हणजे किती माज असायला पाहिजे। लय म्हणजे काय एकदमच लय। पण ज्यांनी त्यांना मोठे पण केलं होतं त्यांना माहिती नव्हतं की हेच सगळे जण त्यांचा माज सुद्धा उतरवू शकतात। मी आलोय त्यांचा माज उतरवायला आलेलो आहे। मी आलोय गद्दारांना गाडायला आलेलो आहे। गुवाहाटीला जाणार आहे, तो विमानाने जाणार आहे, रेल्वेने जाणार आणि कामाख्या देवीचं दर्शन करून मी आदरणीय शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देण्यासाठी लगेच परत येणार। महायुतीचं सरकार येणार आहे, महायुतीला बहुमत मिळणार आहे आणि महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे। सांगोला विधानसभेत शिंदे गटाचे शहाजी बापू पाटील विरुद्ध ठाकरे गटाचे दीपक साळुंखे विरुद्ध शेकापचे बाबासाहेब देशमुख अशी लढत आहे। गेल्यावेळी शिवसेनेच्या शहाजी बापू यांना 99,464, शेकापच्या अनिकेत देशमुख यांना 98,696 मतं पडली होती। शहाजी पाटील यांचा अवघ्या 768 मतांनी विजय झाला होता। किती माज म्हणजे किती माज असायला पाहिजे। लय म्हणजे काय एकदमच लय। आणि या गद्दाराला सांगायचे तिथला डोंगर तू पाहिलास, पण इथल्या रायगडाचं टकमक टोक नाही पाहिलंस। त्या टकमक टोकावरनं हे सगळेजण कसा तुझा राजकीय कडिरोट करतील ते बघ। तुम्ही आहात की नाही? मग दोन्ही हात वर करून सांगा की आम्ही मशाल हातात घेतले आणि दीपक आबाच आमचे आमदार। आपलं ठरलं, विजयाची जबाबदारी तुमच्यावर। गर्दी किती तालुक्याची होती हे माझ्याकडे आकडे आहेत। 8 तालुक्यातून लोक गोळा करून केलेली गर्दी आणि तिच्यावर तालुक्याचा भूलभुलैया करायचं काम दीपक आबांचं सुरू आहे। वास्तवता भयावह आहे। दीपक आबा हे अर्ज भरल्या दिवशी नंबर 3 वर गेलेले। गर्दी कुठलीही फसवाया धंदा बंद करा तुम्ही। गर्दी कुठनं आलती, कशी आलती, कशा पद्धतीने आणले, गाड्याचे नंबर कुठले होते, काय होते, सगळं मी बघितलेलं आहे। आणि अजूनही तुम्हाला सांगतो, दीपक आबा नंबर 3। मी आलोय गद्दारांना गाडायला आलेलो आहे। रवी लव्हेकर, TV9 मराठी, सांगोला, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।